11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन. याच्यामध्ये आपण काय स्टडी करतोय, कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन आणि हायड्रोजन, त्याला म्हणतात हायड्रोकार्बन्स. मग लास्ट लेक्चरला आपण अल्केन्समधले आयसोमर बघितले होते बघा. त्याच्यामध्ये एक होतं स्ट्रक्चरल आयसोमर्स, म्हणजे काय असतं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मग स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये ओपन चेनचे असतात, म्हणजे चेन आयसोमर्स, ज्याच्यामध्ये चेन लेंथमध्ये काय असतो, डिफरन्स असतो. मग त्याच्यामध्ये ब्युटेन म्हणजे कार्बन मोर दॅन 3 कार्बनच्या पुढचे जे अल्केन्स आहेत ते आयसोमर्स दाखवतात. कोणते आयसोमर्स, तर स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि चेन आयसोमेरिझम किंवा चेन आयसोमर्स दाखवतात. मग ते बघितलं होतं आपण ब्युटेनमधले आणि पेंटेनमधले स्ट्रक्चर पण बघितले होते. त्यानंतर कन्फर्मेशन्स म्हणजे काय असतं, रोटेशन्स. त्याचे जे 360 डिग्रीमध्ये जे मॉलिक्यूल स्टेरिओ आयसोमरमधला हा टाईप आहे. स्टेरिओ आयसोमर म्हणजे काय असतात, डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. म्हणजे अटॅचमेंट जे ॲटम अटॅच असते ते काय करतो आपण, त्याला रोटेशन करतो. त्याचे 360 डिग्रीमध्ये त्याचं काय वेगवेगळ्या डिग्रीतून ते रोटेट करून त्याचे आपण कन्फर्मेशन्स काढतो. त्याला म्हणतात कन्फर्मेशनल आयसोमर्स और कन्फर्मर्स. मग ते 360 रोटेशन होईपर्यंत किती होऊ शकतात, तर इनन्युमरेबल त्याच्यामध्ये काय होतात, कन्फर्मेशन्स होतात. पण 2 एक्स्ट्रीम कन्फर्मेशन्स असतात. कोणते कोणते, तर स्टॅगर्ड अँड इक्लिप्स्ड. इक्लिप्स्डमध्ये जे मॉलिक्युल्स असतील ते एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि स्टॅगर्डमध्ये एकमेकांपासून लांब असतात. हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. अजून एक बघितला होता बघा पॉईंट, कोणता, तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. पोलर असतात का नॉन पोलर असतात. त्याच्यानंतर फर्स्ट मेंबर काय असतात, गॅशियस असतात पहिले 4. त्याच्यानंतरचे 5 to 17 काय असतात, लिक्विड्स असतात. आणि ऑनवर्ड्स 18च्या पुढचे सगळे काय असतात, तर सॉलिड असतात. हे पण आपण फिजिकल प्रॉपर्टी थोड्या बघितल्या होत्या. तर आजच्या लेक्चरमध्ये केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय असतं, तर केमिकल रिॲक्शन्स, ते आपण आज स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय असतं, केमिकल रिॲक्शन्स. अल्केन्स आर रिलेटिव्हली अनरिॲक्टिव्ह टुवर्ड्स ॲसिड, बेसेस, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. तर या अल्केन्समध्ये काय असतं, कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळं ते जास्त रिॲक्शन करत नाही कोणासोबत. काय असतं, अनरिॲक्टिव्ह टुवर्ड्स ॲसिड, बेस, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. जे ॲसिड बेस असतील, ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट्सला काय असतं, ते अनरिॲक्टिव्ह असतं. दे अंडरगो द फॉलोविंग रिॲक्शन अंडर स्पेसिफाईड कंडिशन. आता ते फॉलोविंग रिॲक्शन दाखवतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन कोणते, तर बघा हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर हॅलोजिनेशन म्हणजे काय असतं, तर ॲडिशन ऑफ हॅलोजन. हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ रिॲक्शन किंवा रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन बाय हायड्रोजन. आता अल्केनमध्ये जे हायड्रोजन मॉलिक्युल्स असतात, आपण काय म्हणतो, कार्बन सिंगल बॉन्ड, आणि राहिलेले जे कार्बनची व्हॅलेन्सी असते ती हायड्रोजनने सॅटिस्फाईड केली असते. मग अल्केन्समधले जे हायड्रोजन असतील त्यातला 1 or more हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन्स. तर हॅलोजन कुठले असतात, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जास्त करून हे हॅलोजनच रिॲक्शन्स देतात. मग ह्या हॅलोजन सोबतची जी रिॲक्शन होते, म्हणजे हायड्रोजन रिप्लेस्ड बाय हॅलोजन इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. बघा, द रिॲक्शन इन विच अन ॲटम और अ ग्रुप ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम और अ ग्रुप ऑफ ॲटम इज नोन ॲज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे एखाद्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स, एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस होतो दुसऱ्या ग्रुप ऑफ ॲटम्सनं. त्या रिॲक्शनला काय म्हणतात, तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मला वाटतं हे टाईप झाले असतील, ॲडिशन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम दुसऱ्या ॲटमनं आणि दुसऱ्या ग्रुप ऑफ ॲटमनं रिप्लेस होतो, त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता हे हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, तर हायड्रोजन ॲटम कशानं सबस्टिट्यूट होतं, तर हॅलोजननं. तो डिनोट करतात एक्सनं. मग ते एक्स म्हणजेच काय असणार आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन वगैरे असतील. पण जास्त करून आयोडीन आणि फ्लोरीन रिॲक्शन दाखवत नाही, कारण त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहेत. त्यामुळे क्लोरीन आणि ब्रोमीन होऊ शकतं इझिली, की त्याच्यामध्ये काय होतं, रिप्लेस होतं. त्या रिॲक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हॅलोजिनेशन का म्हणतात, तर हॅलोजन रिप्लेस होतो तिथं, म्हणजे हायड्रोजन कशानं रिप्लेस होतो, हॅलोजन नव्हतं, म्हणून रिॲक्शनमध्ये हॅलोजन ॲड केला जातो, म्हणून त्याला म्हणतात हॅलोजिनेशन रिॲक्शन. बघा, सबस्टिट्यूशन ऑफ H ॲटम ऑफ अल्केन्स बाय X
ॲटम इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हे हॅलोजिनेशनची तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन बाय हॅलोजन किंवा बाय एक्स इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. पुढे एक्स इज इक्वल टू दिले क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन. अल्केन्स रिॲक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट ऑर डिफ्युज्ड सनलाईट ऑर ॲट हायर प्रेशर. रिॲक्शन कंडिशन बघा, जे आपण ॲरोवर लिहितो ते काय काय असतं याच्यामध्ये. अल्केन्स रिॲक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. कशाच्या प्रेझेन्समध्ये? UV लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट, UVलाच म्हणायचं अल्ट्राव्हायलेट लाईट, ऑर डिफ्युज्ड सनलाईट, ऑर ॲट हायर टेम्परेचर किंवा हायर टेम्परेचरला. टेम्परेचर रेंज दिले 573 to 773. इतकं लार्ज टेम्परेचर, इतकं जास्त टेम्परेचर लागतं बघा. हायर टेम्परेचर 573 ते 777 म्हणजे 573 to 773 केल्विनमधलं टेम्परेचर आहे. टू गिव्ह मिक्सचर ऑफ अल्किल हलाइड्स. आता अल्किल हलाइड्स म्हणजे काय असतं? टू गिव्ह मिक्सचर ऑफ अल्किल हलाइड्स. आता अल्किल हलाइड समजा आता CH3 आहे, CH4 आहे, CH4 आहे. हे काय आहे? फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन. कोणता? मिथेन. मग आता ह्या मिथेनमधला एक हायड्रोजन रिप्लेस केला आपण, म्हणजे किती हायड्रोजन राहतील? 3. बघा, एक हायड्रोजन रिप्लेस केला, किती हायड्रोजन राहतील? 3. CH3 कशानं रिप्लेस करणार आपण? कोणत्या पण एक्स ॲटमनं, म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जर क्लोरीननं केला तर काय होईल? CH3Cl. त्यालाच आपण काय म्हणतो? RX अल्किल हलाइड्स. कशाने डिनोट करतात ते? RX. ह्याच्यासाठी R अल्किल ग्रुप आणि ह्याच्यासाठी X डिनोट करतात ते RX. त्याला काय म्हणतात? अल्किल हलाइड. मग इथं काय मिळतं आपल्याला? अल्किल हलाइड्स मिळतात. मग खाली तुम्हाला एक रिॲक्शन दिली आहे बघा, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. कोणती रिॲक्शन आहे? तर क्लोरिनेशन ऑफ मिथेन. काय होतं बघा आता? हे क्लोरिनेशन ऑफ मिथेन मी जे सांगितलं तेच. CH4 मॉलिक्यूल. मिथेन म्हणजे काय असणार आहे? CH4 मिथेन. आता त्याचे 4 हायड्रोजन सेपरेट दाखवलेत बघा. CH स्ट्रक्चर बघा, फर्स्ट जे तुम्हाला दिसते ते CH 4 हायड्रोजन CH4चं स्ट्रक्चर काढले. आता आपण ॲड काय ह्याच्यात रिप्लेसमेंट कशाची करणार आहे? हायड्रोजन रिप्लेस बाय हॅलोजन. मग हॅलोजन आता क्लोरिनेशन म्हटले, त्यामुळे काय घेणार? क्लोरीन घेणार आहे. मग आता पहिल्यांदा घेताना Cl2 ॲटम घ्यायचा, म्हणजे क्लोरीन काय येणार आहे? Cl2 गॅस. ॲज अ गॅस असतो तो क्लोरीन. मग Cl असे तुम्हाला समजावं म्हणून हे इथं त्यांनी 2 घेतलेत बघा, Cl. मग आता काय होतात? 4 हे जे हायड्रोजन्स आहेत हे सगळे काय आहेत? इक्विव्हॅलंट हायड्रोजन्स आहेत. सगळे इक्विव्हॅलंट आहेत. त्यामुळे ह्यातला कोणताही तुम्ही रिप्लेस करू शकता. कोणताही एक रिप्लेस होतो आणि दुसरा काय येतो त्याच्यातून? तिथं Cl रिप्लेस होतो आणि हायड्रोजन तुमचा एक हायड्रोजन समजा आता हा आपण रिप्लेस करायचं ठरवलं. हा हायड्रोजन रिप्लेस करणार असलं तर हा हायड्रोजन काय होतो? ह्या Cl सोबत निघून जातो आणि Cl तिथं अटॅच होतो. समजलं? HCl बाहेर पडतं आणि Cl तिथं अटॅच होतो इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. बघा रिॲक्शन अजून एकदा सांगते मी. तर ह्या मिथेनमधला एक हायड्रोजन कशानं रिप्लेस करायचं? Clनं करायचं. त्याला म्हणतात क्लोरिनेशन रिॲक्शन. मग जो H तुमचा निघून जातो तो कशासोबत निघून जातो? तर Cl सोबत. मग HCl बाहेर पडतं आणि हा Cl तिथं अटॅच होतो. आहे का बघा रिॲक्शन? HCl. Cl तिथं आपण अटॅच केला आणि HCl बाहेर पडलं. त्याला म्हणतात हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड असे वापरलं म्हटलं जातं, हायड्रोजन क्लोराईड. मग आता हे तयार झालेलं जे स्ट्रक्चर आहे, जे आपलं तयार झालं त्याला दोन्ही प्रकारे नाव नेमिंग करता येतं. IUPAC नेमिंग करायचं असेल तर काय होईल बघा? पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूट लिहितो IUPAC नेममध्ये काय येईल? क्लोरो मिथेन. आणि जर कॉमन नेम असेल तर मिथाईल क्लोराईड. दोन्ही नेमिंग तिथं दिलेत. मग आता परत काय होतं? जर तुम्ही अजून त्याला UV लाईटला एक्सपोर केलं, म्हणजे अजून ते UV लाईट त्याच्यावर अट्रॅक्ट केली किंवा UV लाईट सोबत ते रिॲक्ट केलं किंवा हिटिंग केलं तर काय होतं? तुमचं राहिलेले पण हायड्रोजन ह्याच्यातनं काय होतात? रिप्लेस होतात. समजा अजून Cl2 गॅस घेतला, त्याच्यामध्ये 2 आणि UV लाईटला तुम्ही एक्सपोर केलं किंवा त्याचं टेम्परेचर त्याला जास्त दिलं तर काय होईल? हा पण हायड्रोजन रिप्लेस होईल. त्यानंतर अजून तुम्ही त्याला रिॲक्शन केली, पुढं कंटिन्युअस ही रिॲक्शन काय होत जाते? जोपर्यंत सगळ्या हायड्रोजन रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत. कारण जर UV लाईट असली तुमची, टेम्परेचर हाय असेल आणि क्लोरीन जास्त असतील तिथं, तर काय होतात? ते सगळ्या हायड्रोजन काय करतात? रिप्लेस करतात. बघा पुढं रिॲक्शन आहे अजून. हे सगळ्या तुम्हाला सगळ्या स्टेप दिलेत. आता काय घ्यायचं नेक्स्ट स्टेपमध्ये? ह्याला म्हणतात क्लोरिनेशन ऑफ मिथेन. ह्याचा क्वेश्चन येतो तुम्हाला. राईट द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन
क्लोरिनेशन ऑफ मिथेन 2 किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये लिहावे लागतात. फर्स्ट स्टेपमध्ये एक क्लोरीन, नेक्स्ट स्टेपमध्ये परत दुसरा हायड्रोजन क्लोरीननं रिप्लेस करायचा. मग बघा HCHCl कोणतं स्ट्रक्चर घेतलं आपण, क्लोरोमिथेन, जे फर्स्ट रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲज अ प्रोडक्ट मिळालं होतं ते आपण रिॲक्टंट म्हणून घेतलं. आता काय होईल बघा, यातला हा ह्या राहिलेल्या 3 मधला कोणताही एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होईल, Clनं रिप्लेस होईल आणि तो हायड्रोजन आणि दुसरा Cl बाहेर पडेल ॲज अ HCl. जसं वरती बघितलं तसंच ॲरोवर UV लाईट आणि हिटिंग लाईटचं. नंतर हे जे तुम्हाला डेल्टा दाखवतात तो सिम्बॉल म्हणजे काय असते इथं, हीट. तो सिम्बॉल म्हणजे काय असतो, हीट. मग काय होईल, एक परत हा Clनं रिप्लेस झाला, हा पण Clनं काय झालं, तो अगोदरचाच आपला Cl आहे, इथला पण हायड्रोजन Clनं रिप्लेस होईल आणि HCl काय होईल, बाहेर पडेल. मग ह्याला काय म्हणतात, आता 2 क्लोरीन ॲटम आहेत, मग काय नाव होईल, डायक्लोरोमिथेन. समजते, 2 क्लोरीन आहेत म्हणून नाव काय होईल, डायक्लोरोमिथेन. त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये जे तुमच्या सेकंड स्टेपचं जे प्रोडक्ट आहे ते घ्यायचं, म्हणजे हे घेणार आपण थर्ड स्टेपमध्ये. आता काय होईल बघा, हा हायड्रोजन रिप्लेस होईल किंवा हा दोन्हीपैकी कोणताही करू शकता तुम्ही, त्याला काही कंडिशन नाही, तुम्हाला जे वाटेल ते. फक्त लास्ट स्टेपमध्ये काय होतं, लास्ट स्टेपपर्यंत काय होतात, 4 पण हायड्रोजन रिप्लेस होतात. मग काय बघा, अजून एक हायड्रोजन काय केला आपण, रिप्लेस केला. हायड्रोजनच्या तिथं काय येईल, क्लोरीन येईल आणि हा हायड्रोजन आणि हे Cl, हा Cl काय पडेल, बाहेर पडेल, HCl. मग स्ट्रक्चर काय येईल बघा, डायक्लोरोमिथेन, UV लाईट, हिटिंग, HCCl 3 काय येतील आपले आता, Cl ॲटम. बघा कसं एक हायड्रोजन कमी होत जातील तसंच एक क्लोरीन ॲड होत गेलाय, Cl ॲटम ॲड होत गेला. ह्याला काय म्हणणार आहे, ट्रायक्लोरोमिथेन. मिथेन आहे तसं राहतं, मग काय येईल, HCl बाहेर पडेल, ट्रायक्लोरोमिथेन. आणि त्याच्यानंतरचं लास्ट स्टेप ज्याच्यामध्ये सगळे क्लोरीन काय होतील, बाहेर पडतील, अशी लास्ट स्टेप. आता हे जे थर्ड स्टेपचं जे प्रोडक्ट आहे ते रिॲक्टंट म्हणून घ्या. राहिलेला हा जो हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस होईल, क्लोरीननं रिप्लेस होईल आणि तो हायड्रोजन आणि Cl काय पडतील, बाहेर पडतील. म्हणजे इथला हा हायड्रोजन आणि Cl बाहेर पडेल आणि तिथं Cl अटॅच होईल. मग स्ट्रक्चर बघा, लास्टला काय आलं, CCl म्हणजे टोटल 4 Cl आले आणि C, त्याला काय म्हणतात, टेट्राक्लोरोमिथेन, HCl बाहेर पडेल. टेट्राक्लोरोमिथेन 4 आहेत म्हणून टेट्रा, 3 असले तर ट्राय. आता हे जे 3 क्लोरीनचं स्ट्रक्चर असतं म्हणजे CHCl3, कोणतं स्ट्रक्चर आहे बघा, ते CHCl3, कारण हा CH आणि हे 3 CHCl3, त्याला म्हणतात क्लोरोफॉर्म, ते त्याचं कॉमन नेम आहे क्लोरोफॉर्म. ह्याला काय म्हणतात, टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराईड, ह्याला दुसरं पण नाव आहे, कार्बन टेट्राक्लोराईड पण म्हणतात किंवा टेट्राक्लोरोमिथेन. याचं दुसरं नाव काय सांगितलं मी, क्लोरोमिथेन. आणि हे जे आपलं सेकंड स्ट्रक्चर आहे ते काय होतं, डायक्लोरोमिथेन किंवा त्याला काय म्हणतात, मिथिलीन क्लोराईड, LYEN लावतात बघा, मिथिलीन. कसं स्पेलिंग असतं, METHYLENE, मिथिलीन क्लोराईड असंही त्याला म्हटलं जातं. दुसरी पण नाव लक्षात ठेवा, ती मी जे सांगितली ती कॉमन नेम आहेत, ही तुम्हाला UPSC नेम तिथं नेमिंग दिले. समजलं, क्लोरिनेशन ऑफ मिथेन काय होतं, प्रत्येक मिथेन मॉलिक्यूलमधले सगळे हायड्रोजन्स जे आहेत ते कशाने रिप्लेस होतात, क्लोरीननं, म्हणून त्याला म्हणतात क्लोरिनेशन ऑफ मिथेन. आणि ही स्टेप काय होतं, कंटिन्युअस स्टेप चालू राहते जोपर्यंत सगळ्या हायड्रोजन काय होत नाहीत, रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत. लास्टला तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतं, टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराईड मिळतं. आता ज्या तुम्हाला स्टेप सांगितल्या मी कोणत्या, क्लोरिनेशन ऑफ मिथेन, सगळ्या व्यवस्थित स्टेप लिहून काढायच्या, कारण त्याच्यावर क्वेश्चन असतो. आणि जेवढं तुम्ही रिॲक्शनची प्रॅक्टिस कराल, जेवढं रिॲक्शन लिहाल तेवढ्या रिॲक्शन लक्षात राहतात. त्यामुळे त्याच्या स्टेप झाल्या त्या व्यवस्थित रिॲक्शन लिहायच्या आणि अगोदर व्यवस्थित स्ट्रक्चर काढायला शिका. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर काढता आली पाहिजेत, व्यवस्थित स्ट्रक्चर काढता आली की रिॲक्शन पण व्यवस्थित आपल्याला वाटते आणि व्यवस्थित लिहिता येतं. आपलं प्रेझेंटेशन व्यवस्थित हवं. बघा आता, टेट्राक्लोरोमिथेन इज अ मेजर प्रोडक्ट व्हेन एक्सेस ऑफ क्लोरीन इज यूज्ड. जास्त क्लोरीन यूज केलं तर जास्त कोणतं प्रोडक्ट मिळतं, टेट्राक्लोरोमिथेन. लास्टपर्यंत काय होते, रिॲक्शन कंटिन्यू होते. क्लोरोमिथेन इज ऑब्टेन्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट व्हेन एक्सेस ऑफ मिथेन इज एम्प्लॉईड. जर आपल्याला क्लोरोमिथेन म्हणजे जे एकदाच रिप्लेस करायचं असेल, एकच क्लोरीन पाहिजे असेल, क्लोरोमिथेन फक्त हवं असेल तर काय करायचं, त्यावेळी मिथेन जास्त क्वांटिटीमध्ये यूज करायचं ॲज कम्पेअर्ड टू क्लोरीन. क्लोरीन थोडं घ्यायचं आणि मिथेन जास्त घेतलं की तुम्हाला क्लोरोमिथेन ॲज अ मेजर प्रोडक्ट मिळतं. व्हेन
द रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स अल्केन्स फॉलोज द फॉलोइंग ऑर्डर. आता रिॲक्टिव्हिटी कशी असते, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कशाची असते तर फ्लोरीनची, त्यानंतर क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. जास्त रिॲक्ट काय होतात, फ्लोरीन होतात, क्लोरीन, नंतर ब्रोमिन आणि लेस रिॲक्टिव्ह कोणते असतात, आयोडीन्स. द इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम द कार्बन इन द ऑर्डर ऑफ. आता हे जे कार्बन सगळ्यात जास्त कोणते कार्बन रिॲक्टिव्ह असतात तर टर्शरी कार्बन, त्यानंतर सेकंडरी आणि नंतर प्रायमरी. तर मला वाटते तुम्हाला मी प्रायमरी, टर्शरी आणि सेकंडरी कार्बन माहिती आहेत का. आता प्रायमरी कार्बन म्हणजे कोणता कार्बन असतो, जो कार्बन फक्त दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असतो त्याला म्हणतात प्रायमरी कार्बन. एक्सेप्ट मिथेन. तर मिथेनच्या बाबतीत काय असतं, फक्त CH3 हा एकच, CH4 मिथेनच्या बाबतीत काय असतं, CH4 हा एकच सिंगली कार्बन असतो, म्हणून त्याला म्हणतात हा प्रायमरी असतो. हा कोणता कार्बन असतो, प्रायमरी कार्बन. मग आता हे हॅलाइडच्या बाबतीत होतं कार्बन. मग जेव्हा सेकंडरी असतं तेव्हा काय असतात, दोन डिफरंट कार्बनला. प्रायमरीमध्ये काय असतं, एकाच कार्बनला अटॅच असं जेव्हा स्ट्रक्चर असतात. इकडे काय कोणतेही तुमचे ग्रुप्स असू देत, फक्त असं का हे दोन असे कार्बन येतात, तेव्हा हे दोन्ही कार्बन जे असतात, हे बघा हा पण कार्बन आणि हा पण कार्बन, हे जे दोन्ही कार्बन असतात ते काय असतात, प्रायमरी कार्बन असतात. कारण हे फक्त दुसऱ्या दोनच कार्बनला अटॅच आहेत. इकडं मग हायड्रोजन वगैरे काही कोणतंही मॉलिक्यूल असतील, फक्त एकाच दुसऱ्या कार्बनला, कारण हा कार्बन ह्या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन ह्या कार्बनला अटॅच आहे. असं जेव्हा स्ट्रक्चर असतं तेव्हा त्या दोन्ही कार्बनला काय म्हणतात तर प्रायमरी कार्बन. कोणता कार्बन म्हणणार आहे, प्रायमरी कार्बन. किंवा एक्सेप्शनल केस कोणती होते, फक्त CH4च्या बाबतीत, मिथेन बाबतीत तिथं काय येतो, एकच कार्बन येतो, त्याला पण काय म्हणतात प्रायमरी कार्बन. त्यानंतरचं आहे बघा सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बन कोणत्या कार्बनला म्हणायचं, जो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे. जो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे त्याला काय म्हणतात तर सेकंडरी कार्बन. बघा मी स्ट्रक्चर काढते, हे असे तुमचे 3 कार्बन आहेत. तर हा जो सेंटरचा जो कार्बन होतो तो कोणता होतो, सेकंडरी कार्बन. आणि हे दोन काय होतात तर प्रायमरी कार्बन, कारण हा ह्या एकाला अटॅच आहे, हा ह्या एकालाच अटॅच आहे. म्हणजे हा काय झाला, प्रायमरी झाले तुमचे हे दोन, आणि हा कोणता झाला, सेकंडरी. कारण हा ह्या पण कार्बनला अटॅच आहे, ह्या पण कार्बनला अटॅच आहे, त्याला म्हणतात सेकंडरी कार्बन. आणि टर्शरी कार्बन केव्हा येतो, जेव्हा एकच कार्बन 3 कार्बनला अटॅच असतो, त्याला म्हणतात टर्शरी कार्बन. जसे की बघा हा C आहे का, बघा हा जो तुमचा सेंटरचा C आहे तो 3 कार्बनला अटॅच आहे का, ह्या एक आहे, 1 2 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला काय म्हणतात टर्शरी कार्बन. दुसऱ्या 3 कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्याला म्हणतात टर्शरी कार्बन. म्हणजे हा जो कार्बन आहे तुमचा टर्शरी होईल, हे सगळे हे 3 कार्बन आहेत ते काय होतील, प्रायमरी कार्बन होतील. समजलं, कारण हे ह्याच एकाच कार्बनला अटॅच आहेत, हा पण याला अटॅच आहे, हा पण ह्याला अटॅच आहे. मग ते काय होतील, बाकीचे जे आहेत ते प्रायमरी होतील, आणि हा फक्त काय होतो, टर्शरी कार्बन. समजलं तुम्हाला, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आता एक्झाम्पल दिलेत बघा, कोणते एक्झाम्पल आहे, CH3 CH2 CH3 Cl. आता ह्याच्यामध्ये रिॲक्शन होताना तर ह्या CH3ची रिॲक्शन दाखवली त्यांनी. क्लोरीन कोणता रिप्लेस केलाय बघा, ह्या CH3 मॉलिक्यूलमधला एक हायड्रोजन रिप्लेस केलाय, कशानं, क्लोरीननं, आणि HCl काय होईल, एक बाहेर पडेल, किंवा ह्यांनी मिक्सचर दिले बघा, CH3 CH2 CH2 Cl. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय केलं, ह्यातला एक हायड्रोजन Clनं रिप्लेस केला, आणि HCl ॲज अ HCl म्हणून बाहेर पडेल. आणि दुसरी अजून एक पॉसिबिलिटी काय होते, तुमचा जो सेकंडरी कार्बन आहे हा सेकंडरी कार्बनमधला आपण काय जाऊ शकतो, H रिप्लेस होऊ शकतो. मग काय येणार, CH3 CHCl CH3. जर इथला रिप्लेस झाला, ह्या सेकंडमधला झाला, तर काय होईल, एक हायड्रोजन बाहेर पडेल आणि तिथं काय येईल, Cl ग्रुप येईल. आणि जर इथला झाला तर तिथं 2 राहतील आणि HCl बाहेर पडेल. मग बघा स्ट्रक्चर पहिलं काय केलं, इथला रिप्लेस केला, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सेकंडरी कार्बनवरचा रिप्लेस केला. जर तुम्ही अजून ह्या साईडचा रिप्लेस केला असता, बघा इकडे पण CH3, तरी पण स्ट्रक्चर तुमचं ह्याच्यासारखंच आलं असतं. कसं आलं असतं, त्यावेळी इथं CH3 असतं आणि इथं CH2, परत CH2 Cl, तेच स्ट्रक्चर रिपीट होतं. त्यामुळे ह्या दोन्हींचं प्रोडक्ट काय येतं, एकच येतं. इकडचं जरी रिप्लेस केला आणि ह्या साईडचं जरी रिप्लेस केला तरी प्रायमरी कार्बन असल्यामुळे प्रोडक्ट काय येतं, सेमच येतं. फक्त सेकंडरी जो कार्बन आहे त्याचं तेवढं काय येतं बघा, 2 क्लोरोप्रोपेन येतं, आणि जो प्रायमरी कार्बन आहे त्याचं काय येतं, 1 क्लोरोप्रोपेन. स्ट्रक्चर सेमच येतं. मग ह्याच्यातलं 1 क्लोरोप्रोपेन जे आहे प्रायमरी कार्बनचं जे प्रोडक्ट असतं ते काय असतं, लेस अमाऊंटमध्ये असतं, 45%. आणि सेकंडरी कार्बनचं जे असतं ते काय असतं, मेजर अमाऊंटमध्ये असतं, 55%. समजलं. त्यामुळे सेकंडरी कार्बन काय करतात, जास्त रिॲक्टिव्ह होतात.
त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा CH3 CH CH3 CH3. आता हे काय ह्याच्यात 2-मिथाइल प्रोपेन. मग ह्याच्यामधला जो हा कार्बन आहे बघा, हा जो कार्बन आहे तो 1 2 आणि 3 3 कार्बनला अटॅच आहे दुसऱ्या, त्यामुळे हा काय होतो टर्शरी कार्बन होतो. आता ह्याच्यामध्ये किती कसं प्रोडक्ट मिळतं बघा. आता जर ह्याचं रिप्लेस केला आपण, आता फर्स्ट केसमध्ये काय करूया, ह्या CH2चं रिप्लेस करूया. काय होईल, H रिप्लेस होईल Cl आणि HCl बाहेर पडेल. मग काय होईल, बाकीचं स्ट्रक्चर आहे तसंच ठेवायचं. CH3 CH CH3 CH2 Cl 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन मिळेल. आता नेमिंग बघायचं कसं करायचं असतं. तर IUPAC रूल गेलाय. पहिल्यांदा काय करायचं, स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची. जो मेन आपला फंक्शनल ग्रुप आहे क्लोरीन, जो हलाइड आहे त्याला काय यायला पाहिजे, लिस्ट पोझिशन 1 2 3. आता 2 पोझिशनला मिथाइल आहे, फर्स्ट पोझिशनला क्लोरा आहे. अल्फाबेटिकल प्रमाणे कोणता येतो तर क्लोरो ग्रुप येतो. सो पहिल्यांदा आपण क्लोरो लिहिणार, 1 क्लोरो 2 मिथाइल आणि स्ट्रक्चर रिंगमध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 कार्बन आहेत. मग काय येणार, 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन असं त्याचं IUPAC नेमिंग होतं. मग ही एक पॉसिबिलिटी झाली. अजून एक पॉसिबिलिटी काय मिळेल आपल्याला तर बघा, अजून एक पॉसिबिलिटी काय होईल, हा इथं Cl म्हणजे हा हायड्रोजन काय Clला रिप्लेस होऊ शकतो आणि इकडचं काय येतं, इकडचा हायड्रोजन जरी तुम्ही रिप्लेस केला तर काय होतं, स्ट्रक्चर तुमचं नेमिंग सेमच येतं, कारण इकडून आपण नेमिंग केलं तर सेमच येतं नेम, आणि वरच्या जरी हायड्रोजनचं रिप्लेस केलं तरी पण नेमिंग काय होतं, सेम होतं. त्यामुळे हे 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात, एक 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन आणि दुसरं 2 क्लोरो मिथाइल प्रोपेन. ब्रोमिनेशन गिव्स करस्पॉन्डिंग ब्रोमाइड्स बट डिफरंट प्रपोर्शन. फॉर एक्झाम्पल, आता ब्रोमिनेशनमध्ये काय असणार, ब्रोमिन जिथं आपण क्लोरीन रिप्लेस करतो तिथं काय मिळणार, आपण तिथं ब्रोमिन रिप्लेस करणार आहे. बघा दिले स्ट्रक्चर, इथेन CH3 CH3. आता हे दोन्ही सेमच आहेत, CH3 CH3. त्यामुळे जरी इकडचं जरी तुम्ही CH2 केलं किंवा इकडे जरी CH2 केलं, कुठला पण हायड्रोजन दोन्हीपैकी कोणताही हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता. जर ह्या साईडचं केलं तर काय होईल, CH3 CH2 Br. इकडच्या साईडचं केला तर काय होईल, हे CH3 CH2 इकडे Br येईल. हे स्ट्रक्चर होईल. फक्त एक हायड्रोजन रिप्लेस करायचा Brनं, त्याला म्हणतात ब्रोमो इथेन तयार होईल. त्यानंतर बघा Br2चं दुसरी केस आहे, CH3 CH2 CH3. आता इथं काय होईल, दोन्ही ठिकाणी होऊ शकतं. ह्या दोन्हीपैकी केला तर एकच प्रोडक्ट मिळणार आहे आणि इथला एक, असे 2 प्रोडक्ट मिळतात. मग जो सेकंडरी कार्बनचं जे प्रोडक्ट आहे तुमचं ते काय मिळतं, 97% मिळतं, आणि जे प्रायमरी कार्बनचं आहे ते काय मिळतं, 3% मध्ये मिळतं. 1 ब्रोमोप्रोपेन आणि 2 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे दोन्हीकडून आपण जर नेमिंग सेम येत असेल तर एकच प्रोडक्ट लिहायचं, डिफरंट येत असेल तर 2 प्रोडक्ट. त्यानंतरचं थर्ड आहे बघा ब्युटेन. ब्युटेनमध्ये पण कसं होतं, ब्रोमिनेशन UV लाईटच्या प्रेझेन्समध्येच केले. तर इथं जेव्हा तुम्ही प्रोडक्ट लिहिता इथं पण तसंच 1 ब्रोमोब्युटेन इकडच्या साईडला केला तरी पण इकडचा जर ब्रोमिन रिप्लेस केला ह्या कार्बनचा किंवा ह्या कार्बनचा, तर हायड्रोजन रिप्लेस केला ब्रोमिननं, तर तुमचं काय येतं प्रोडक्ट 1 ब्रोमोब्युटेनच येईल, कारण इथला एक हायड्रोजन आणि हा हायड्रोजन Brनं रिप्लेस करणार. आणि नंतर पॉसिबिलिटी काय राहते, ह्या 2 कार्बनची. मग इथला रिप्लेस केला काय आणि इथला केला काय, तुमचं नेम काय सेमच येतो, 2 ब्रोमो किंवा 1 ब्रोमो. म्हणजे 2 ब्रोमो मिळतं ते 98% आणि 1 ब्रोमो काय असतं 2% मध्ये. त्यानंतरचं थर्ड दिले 2 मिथाइल. आता ह्याच्यातलं जे प्रायमरी कार्बन आपण रिप्लेस करून काढतो, जे प्रायमरी कार्बनचं असतं हे इथला जर तुम्ही रिप्लेस केला म्हणजे CH2 Br लिहिला, हे जे प्रोडक्ट असतं बघितलं इथं CH2 करा, CH3 झाले, तसं नसतं कार्बनची व्हॅलन्सी. सो इथं CH झाले, बुकमध्ये तुमच्या करेक्शन करा, CH2 येईल तिथं CH2 Br म्हणजे 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेनचं येतं. हे काय येतं, एकदम ट्रेस अमाऊंटमध्ये येतं. आणि जो तुमचा टर्शरीचा आपण हे करतो तो काय येतो 90%पेक्षा पण ते जास्त येतं, ओव्हर 99%, ओव्हर 99%, 99%पेक्षा पण ते जास्त असतं. समजलं तुम्हाला ब्रोमिनेशन किंवा क्लोरिनेशन, हॅलोजिनेशन म्हणजे काय, फक्त एक हायड्रोजन कशाने रिप्लेस करायचं तर क्लोरीन किंवा ब्रोमिननं. In bromination, there is a high degree of selectivity as to which hydrogen atoms are replaced. Bromination मध्ये काय असतं तर हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी असते. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आता याच्यामध्ये काय होतं, फ्री रॅडिकल मेकॅनिझम हे फॉलो करतं, पण तुमच्या सिलेबसमधनं हा जो मेकॅनिझम आहे तो रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे मेकॅनिझम तो काही तुम्हाला करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रिॲक्शन आहे नेक्स्ट, कंबशन रिॲक्शन, ती पण रिड्यूस केलेली आहे. त्यानंतर पायरोलिसिस आहे, रिफॉर्मिंग आहे, तो पुढच्या सगळ्या रिॲक्शन रिड्यूस केलेत, फक्त ही एकच रिॲक्शन ठेवली अल्केनची, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. त्यामुळे ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. ही रिॲक्शन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ पण शकते. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स किंवा क्लोरिनेशन ऑफ मिथेन, त्याच्या ज्या आपण 4 स्टेप बघितल्या
ती रिॲक्शन. हे हा पार्ट आता बाकीचा पुढचा पार्ट सगळा रिड्यूस केला आहे. त्यानंतर आपला फक्त अल्केनमध्ये एकच पार्ट राहतो कोणता, प्रॉपर्टीज, सॉरी युजेस ऑफ अल्केन्स. कोणता पार्ट राहिला आहे तर युजेस ऑफ अल्केन. तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. आजचं लेक्चर इथं स्टॉप करू. थँक्यू.